केंद्रीय मंत्री रामदास आठवले ने आज पिंपरी चिंचवड़ के मोशी में बिल्डिंग गिरने की घटना में घायलों से मुलाकात की। बाद में प्रेस कॉन्फ्रेंस करते हुए कहा कि जो घटना हुई है वो बहुत ही भयावह है। शुरू में बारिश नहीं हुई, लेकिन बाद में बहुत बारिश हो गई और इसी वजह से ये घटना हुई है। पिंपरी चिंचवड़ म्युनिसिपल कॉर्पोरेशन को इस पर पूरा ध्यान देने की जरूरत है ताकि ऐसी घटना दोबारा ना हो सके। ठेकेदार को कचरा डिपो के पास बिल्डिंग ना रखकर दूर बनाना चाहिए था। फडणवीस सरकार चिंतित है। तर आज आपण साईनाथ हॉस्पिटलमध्ये जे 4 जखमी लोक आहेत त्यांना भेटलेलो आहे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मुशीचा जो एरिया आहे त्या ठिकाणी पिंपरी चिंचवडचा जो सगळा कचरा आहे तो कचरा त्या ठिकाणी एकत्रित करण्यात येतो आणि त्या ठिकाणी अँटोनी लारा नावाच्या कंपनीकडे ते कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं आणि अलीकडे कचऱ्यापासून वीज निर्माण करण्याचं काम किंवा खत निर्माण करण्याचं काम अनेक ठिकाणी सुरू आहे। तर त्या कचऱ्यापासून वीज निर्माण करण्याच्यासाठी त्या कंपनीला महानगरपालिकेने कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं आणि त्या ठिकाणी जे कामगार होते त्या कामगारांना राहण्यासाठी तिथं त्यांनी बिल्डिंग बांधलेली होती। तर मध्यंतरी मोठा पाऊस आल्यानंतर त्या पावसामध्ये इथलं जो कचऱ्याचा डोंगर होता तो एकदम त्या बिल्डिंगवर पडला आणि त्याच्यामध्ये जे 23 लोक होते त्या 23 लोकांपैकी 9 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि त्या मृत्यू झालेल्या लोकांना 40 लाखाची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। कॉन्ट्रॅक्टरच्या वतीनं ही काही रक्कम देण्यात आलेली आहे 25 लाखाची, महानगरपालिकेने काय मदत दिलेली आहे, राज्य सरकारची काय मदत आहे, अशी 40 लाखाची मदत त्या कुटुंबांना मिळालेली आहे आणि जखमींना मात्र अद्याप काही देण्याचा निर्णय झालेला नाही आहे। आताच मी महानगरपालिकेच्या आयुक्तांशी बोललो आणि त्यांना सांगितलं की मी हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे आणि जे जखमी लोक आहे त्या जखमींना काही मदत मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि आता जे पैसे तर काही प्रमाणामध्ये मृताच्या कुटुंबियांना मिळालेले आहे। त्या मृताच्या कुटुंबियांमधल्या एकाला तरी नोकरी देण्याच्या संबंधामध्ये महानगरपालिकेने विचार करणं अत्यंत आवश्यक आहे, राज्य सरकारने विचार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीचे हादसे होऊ नये यासाठी अनेक वेळेला प्रयत्न होतोही, पण अचानक नॅचरल कॅलामिटी जी आहे यामध्ये अनेक वेळेला अनेक लोकांचं नुकसान होतं, अनेक लोकांचे जीव जातात। तर आता ती जी बिल्डिंग आहे ती बांधली होती तर ते मला वाटतं की त्या कॉन्ट्रॅक्टरनी थोडासा विचार करणं आवश्यक होतं की बाबा ते कधी अशा पद्धतीचा जो कचऱ्याचा ढीग आहे तो ढीग त्या राहणाऱ्या लोकांच्या त्या बिल्डिंगवर किंवा घरावर पडू शकेल अशा पद्धतीचा विचार होणं आवश्यक होतं, पण कदाचित त्यांना वाटलं असेल असं होणार नाही आहे। तर मला असं वाटतं की लोकांच्या सुरक्षेचा जीवनाचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि आता कॉन्ट्रॅक्टरनी आता नंतर अशा पद्धतीचा प्रकार होणार नाही या दृष्टिकोनातून आपलं काम सुरू करणं आवश्यक आहे आणि झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे। नाही महानगरपालिकेचं म्हणणं काय मला माहीत नाही, परंतु महानगरपालिकेचं म्हणणं हेच असेल की आता जो पाऊस एवढा पडला की त्यामध्ये डोंगर असा कोसळलेला आहे आणि याच्या अगोदरपासून अनेक वर्षांपासून तिथं असा कचरा होताच होता, त्यामुळे याच्या अगोदर काही अशी आपत्ती आली नाही, पण यावेळेला त्या ठिकाणी मोठा पाऊस पडला पण तिथं कॉन्ट्रॅक्टरनीच त्या ढिगाऱ्याच्या जवळ ती अशी बिल्डिंग ठेवणं अत्यंत अयोग्य होतं। त्या कॉन्ट्रॅक्टरनी सुद्धा लोकांच्या जीवाचा विचार करून कधी भविष्यामध्ये अनाधिकृत होती, तिला देखील परवानगी नव्हती, महापालिकेने परवानगी देताना ती बिल्डिंग देखील अनाधिकृत होती। बिल्डिंग म्हणजे ती काही बिल्डिंग नाही, आता ते कामगारांना फक्त तात्पुरतं राहण्यासाठी ती घरं बांधण्यात आलेली होती, त्यामुळे ती परमनंट बिल्डिंग काही ती नव्हती। कामगारांना त्याच ठिकाणी काम करायचं आहे, त्यांना लांबून यायला त्रास होऊ नये म्हणून कॉन्ट्रॅक्टरनी चांगल्या अर्थाने ती बिल्डिंग बांधली होती, पण त्यांनी थोडासा हा विचार त्या ढिगाऱ्याच्या जवळ ती बिल्डिंग न ठेवता ती थोडी बाजूला जर ठेवली असती तर कदाचित हा प्रकार घडला नसता। त्यामुळं मला असं वाटतं की यानंतर तरी आता तिथं मोठा जो कचरा एकत्र होतो तर त्याच्या ढिगाऱ्याच्या आजूबाजूला लोकांची राहण्याची व्यवस्था करू नये अशा पद्धतीची आपली
मागणी आहे, सूचना आहे. कुणाला काही मागणी करण्याचा अधिकार आहे. मला वाटतं की सुषमा अंधारे या माझ्या पक्षामध्ये काही वर्ष होत्या, सध्या उद्धव ठाकरेंच्यासोबत त्या आहे. त्यामुळे त्या तिकडं असल्यामुळे त्यांना असं बोलणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे त्यांची मागणी आहे, बघा मनुष्यवधाचा गुन्हा लावा असं त्यांचं म्हणणं आहे. पण आता मनुष्यवधाचा गुन्हा लावण्यासंबंधात त्याची सगळी चौकशी करावी या प्रकरणाची. आणि देवेंद्र फडणवीस सरकार याच्याबद्दल चिंतनीय आहे, याच्याबद्दल सिरियस आहे. अशा घटना घडू नयेत यासाठी नक्कीच आमचा प्रयत्न आहे. पण मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे तो लावा अशी त्यांची जी मागणी आहे त्याचा विचार नक्की शासन करेल. मला वाटतं ते कारवाई म्हणजे आता तो कॉन्ट्रॅक्टरचाच हा विषय आहे, महानगरपालिकेचा विषय नाही. कारण ते त्या ठिकाणी कचरा जो आहे तो कचरा महानगरपालिकेने तिथे टाकला आणि कॉन्ट्रॅक्टरला त्या डिस्पोजल करण्यासाठी किंवा त्याला तो जो वीज निर्माण करण्यासाठी त्याला तो कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं. त्यामुळं मला असं वाटतं की त्या कॉन्ट्रॅक्टरवरतीच कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याला समज देणं अत्यंत आवश्यक आहे किंवा त्याच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचा डायरेक्ट महानगरपालिकेशी काही त्याचा संबंध येत नाही आहे. पण कारवाई जी आहे ती त्याची संपूर्ण चौकशी करावी. त्यामध्ये कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला हरकत नाही आहे. नाही ढिगारी म्हणजे आता एकतर कचरा जो असतो तो कचरा एका ठिकाणी घेऊन जाण्याची पद्धती आहेच आहे. पण आता ढीग त्या ठिकाणी जास्त होऊ नये म्हणून त्या कचऱ्याचा जो डिस्पोजल आहे ते त्या वीज निर्माण करण्यामध्ये आता चालूच आहे, काम चालूच आहे. पण एवढे मोठे ढिगारे होऊ नयेत याची काळजी कॉन्ट्रॅक्टरनी घ्यावी. आता एकदा अशा पद्धतीचा प्रकार घडलेला आहे, त्यामुळं कोणत्याही ठिकाणी ढीग असा होता कामा नये या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या कचऱ्याजवळ अशी बिल्डिंग असता कामा नये. त्यामध्ये मला वाटतं की कचऱ्याच्या बाहेर कुठंतरी त्या लोकांच्या राहण्याची व्यवस्था केली पाहिजे. त्यामुळे आता महानगरपालिकेने सुद्धा कॉन्ट्रॅक्टरला त्या जागेवर लोकांना राहण्याची परवानगी देऊ नये. पुन्हा सुद्धा असा प्रकार कधी होऊ शकतो. त्यामुळं तिथं जवळ त्या ढिगाऱ्याच्या जवळ राहण्याची परवानगी देणंच अत्यंत चुकीचं आहे. ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र.